एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज मी माझ्या घरच्या गवारीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे आपल्याला गवार घ्यायची. तर गवार घेताना ती नेहमी कोवळी आणि हिरवीगार असावी. जर गवार निब्बर असेल तर शिजायलाही वेळ लागतो आणि चवीला पण चांगली लागत नाही. आता गवारीचे देठ काढायचे आणि कडेच्या शिरासुद्धा काढून घ्यायच्यात आणि असे मधोमध 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे. तर गवार सुरीने चिरण्यापेक्षा हाताने तोडायची, त्यामुळे भाजीला छान चव येते. आणि असे जुने माणसं सांगतात आपल्याला की गवार नेहमी आपण हातानेच तोडायची. काही जण सुरीने ते कापून घेतात पण ती भाजी व्यवस्थित लागत नाही. तर इथे आता गवार सगळी निवडून झाली आहे. आता आपल्याला गवार स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपल्याला पुढची तयारी करायची. तर इथे असे मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेत. छोटा आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर लसणाचा वापर जरा जास्तच करायचा आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर एकदम बारीक पेस्ट पण नाही करायचे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची. नंतर जिरे घालायचे, हिंग घालायचे, पाव चमचा हळद घालायची आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे. फोडणी छान परतून घ्यायची. नंतर यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आणि आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान हे परतून घ्यायचे. तर गवार शिजवताना लगेच पाणी ओतायचं नाही, तेलातच छान भाजून घ्यायची आहे. त्यामुळं भाजीला पोषक तत्व तर मिळतात आणि ती चवीलासुद्धा छान लागते. तर आता ही अशा रंगाची होईतोपर्यंत इथे भाजून घ्यायची आहे. थोडा रंग परतला की मग आता आपल्याला इथे वाटण घालायचं आहे. आता वाटण आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी गवारीच्या शेंगांमध्ये परतून घ्यायचे. आता छान असं परतून झालंय. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. तर गवारीची भाजी जास्त घट्ट पण नसावी किंवा पातळ पण नाही, अशी मध्यम ठेवायची. त्याच्यामुळं पाणी पण अंदाजाने घालायचे. आता चवीपुरतं मीठ घालायचे आणि एक खळखळून उकळी येऊ द्यायची. आणि गवारीच्या शेंगा जास्त पण शिजवायच्या नाही. तर गवारीच्या भाजीला नेहमी लसणाचा वापर जास्तच करायचा आहे, त्याचा स्वाद भाजीत छान उतरतो. आणि गवार पचायला जड असते, त्यामुळे फोडणीत आवर्जून हिंग घालायचं आहे. तर छान अशी खळखळून उकळी आली आहे. आता आपण बघूया शिजली का. तर बघा अशा पद्धतीने शिजली. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर तयार झाली आपली साधी सोपी पद्धतीची गवारीची भाजी. तर माझ्या घरी मी अशीच गवार बनवते. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या घरची ही गवारीची भाजी. आणि ही झाली माझी पद्धत. पण तुमच्याकडे गवार कशी बनवतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. असा भाजीत रस्सा हवा आहे तर ही गवारीची भाजी इतकी भारी लागते ना. तर ही भाजी तुम्ही अशी भाकरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबतसुद्धा किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर हा झाला माझ्या घरचा बेत. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या घरची ही गवारीची भाजी नक्कीच सांगा. आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.